ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला इशारा दिलाय। सगळे सोयरेचा GR निघणार असेल तर शांत बसणार नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। 54 लाख नोंदी आहेत तर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा नाही। महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही, तो 18 पगड जातींचा आहे। ओबीसींच्या हक्काचं संरक्षण झालंच पाहिजे असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। सोबतच 288 मतदारसंघात ओबीसींची ताकद दाखवून देऊ असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। जरांगे पाटील म्हणतात 54 लाख नोंदी आम्ही ओबीसी मधून केलेल्या आहेत कुणबीकरणाद्वारे। 54 लाख नोंदी झाल्या असतील आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेशाची तयारी चालली असेल, ओबीसीनी शांत बसावं असं त्यांना अपेक्षित आहे का? कसा धक्का लागत नाही सांगा बरं? म्हणजे ओबीसी एवढा येडा राहिलाय असं तुम्हाला वाटतंय? ओबीसीला कळत नाही असं तुम्ही समजून चाललेला आहात? महाराष्ट्र हा कुणाची मक्तेदारी नाही, महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे। आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे दाखवून देऊ सरकारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।